नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या आठवणींच्या गोष्टी या चॅनेलवर। आजची कथा आहे एका गरीब स्त्रीची, जिच्याकडे ना पैसा होता, ना मोठं घर, ना आयुष्यात कोणाचा आधार होता, पण तिच्याकडे होती ती एक अमूल्य गोष्ट, देवावरची निस्सीम श्रद्धा आणि दुसऱ्याची सेवा करण्याची मनापासूनची इच्छा। एका छोट्याशा गावाच्या शेवटी गंगा नावाची एक गरीब स्त्री आपल्या मुलासोबत एका जुन्या कौलारू घरात राहत होती। तिचा नवरा काही वर्षापूर्वी आजाराने या जगातून गेला होता। घरात कमावणारा कोणीच नव्हता। 2 वेळच्या जेवणाची सोय करणं सुद्धा तिच्यासाठी मोठं आव्हान होतं। गंगा रोज पहाटे उठायची, घरात जे काही थोडं धान्य असेल त्यातून आपल्या मुलासाठी भाकरी बनवायची आणि मग गावातील लोकांच्या घराची छोटी मोठी कामं करून मिळेल तेवढे पैसे कमवायची। एक दिवशी तिच्या मुलाने तिला विचारलं, आई, आपण इतके गरीब का आहोत? गंगा काही क्षण शांत राहिली। तिने मुलाच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला आणि म्हणाली, बाळा, गरीब असणं म्हणजे फक्त घरात पैसा नसणं नाही। माणसाच्या मनात प्रेम नसेल, दुसऱ्याच्या दुःखाची जाणीव नसेल तर तो खरा गरीब असतो। आपल्या घरात पैसा कमी आहे, पण देवाने आपल्याला चांगलं मन दिलं आहे, ते कधीही गरीब होऊ देऊ नकोस। गंगा रोज सकाळी गावातील जुन्या मंदिरात दर्शनासाठी जायची। मंदिराच्या बाहेर अनेक गरीब, वृद्ध, अपंग आणि गरजू लोक बसलेले असायचे। त्यांच्याकडे पाहून गंगाच्या मनाला फार वाईट वाटायचं। एके दिवशी तिच्याकडे स्वतःच्या जेवणासाठीही फक्त एकच भाकरी होती। मंदिराबाहेर एक वृद्ध माणूस उपाशी बसलेला तिला दिसला। गंगाने क्षणभर आपल्या मुलाचा विचार केला। तिच्या मनात विचार आला की ही एकच भाकरी आहे, ती मुलाला दिली तर त्याचं पोट भरेल। पण त्या वृद्धाच्या डोळ्यातील भूक पाहून तिचं मन हेलावलं। तिने कोणताही विचार न करता ती भाकरी त्या वृद्धाच्या हातात ठेवली। वृद्धाने भाकरी हातात घेतली आणि डोळ्यात पाणी आणून गंगेला आशीर्वाद दिला। गंगा मात्र रिकाम्या हाताने घरी परतली। त्या रात्री मुलाने विचारलं, आई, आज तू जेवलीस का? गंगा हसून म्हणाली, हो बाळ, आज मी देवाचा प्रसाद घेतला। मुलाला तिचं उत्तर पूर्णपणे समजलं नाही, पण त्या दिवसापासून गंगाच्या मनात एक वेगळीच भावना निर्माण झाली। तिने ठरवलं की आपल्याकडे पैसा नसला तरी आपल्या हातून जेवढी सेवा होईल तेवढी आपण करायची। दुसऱ्या दिवसापासून ती मंदिराबाहेरची जागा स्वच्छ करू लागली, मंदिरात येणाऱ्या वृद्धांना पाणी देऊ लागली, उन्हात बसलेल्या गरजू लोकांना सावली मिळावी म्हणून ती स्वतः जुन्या कपड्याचा आधार देऊ लागली। कोणी भुकेलेला दिसला तर आपल्या घरातून जमेल तेवढं अन्न आणून देऊ लागली। काही लोक तिचा थट्टा करायचे, अगं गंगे, स्वतःच्या घरात खायला नाही आणि तू इतरांना खायला देतेस। कोणी म्हणायचं, देवाला एवढी सेवा करून काय मिळणार आहे तुला? पण गंगा कोणाचंही बोलणं मनावर घेत नसे। ती फक्त हसून म्हणायची, माझ्याकडे देण्यासाठी पैसा नाही, पण 2 हात आहेत। या 2 हातांनी कोणाचं दुःख थोडं कमी करता आलं तर माझ्यासाठी त्यापेक्षा मोठं पुण्य दुसरं काहीच नाही। असं करत दिवस गेले, महिने गेले। गंगाची परिस्थिती मात्र तशीच होती, पण तिच्या चेहऱ्यावर कधीही नाराजी दिसत नव्हती। ती रोज देवासमोर हात जोडून म्हणायची की देवा, माझ्या घरात सुख दे किंवा दुःख दे, पण माझ्या हातून कोणाचं वाईट होऊ देऊ नकोस। एके दिवशी मंदिरात एक अनोळखी वृद्ध व्यक्ती आला। त्याने साधे कपडे घातले होते, हातात एक छोटी काठी होती आणि चेहऱ्यावर विलक्षण शांतता होती। तो वृद्ध काही वेळ मंदिराच्या पायऱ्यांवर बसला आणि गंगा काय करत आहे हे शांतपणे पाहू लागला। गंगा हसली आणि म्हणाली, बाबा, मी गरीब आहे, माझ्याकडे मोठं दान देण्यासाठी पैसा नाही, पण माझ्याकडे 2 हात आहेत, म्हणून हे हात देवाच्या कामी लावते। वृद्ध तिच्याकडे बराच वेळ पाहत राहिला आणि म्हणाला, तुझ्या हातात पैसा नाही, पण तुझ्या मनात मोठी संपत्ती आहे। गंगा काही बोलली नाही,
ती पुन्हा आपल्या कामाला लागली. दुसऱ्या दिवशी तो वृद्ध आला. त्याने गंगेला एक छोटीशी पिशवी दिली आणि म्हणाला, हे घे, याची तुला गरज पडेल. गंगाने पिशवी उघडली तर त्यात काही पैसे होते. तिने लगेच ती पिशवी परत करण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाली, बाबा, मला दान नको. मी माझ्या कष्टाने जे मिळवेल त्यात समाधानी आहे. वृद्ध शांतपणे म्हणाला, हे दान नाही, तुझ्या सेवेला सुरुवात करण्यासाठी ही एक छोटीशी मदत आहे. ती स्वीकार आणि जेव्हा तुझ्याकडे जास्त असेल तेव्हा दुसऱ्या गरजूला दे. गंगाने शेवटी ती पिशवी स्वीकारली. पण दुसऱ्या दिवशी जेव्हा ती मंदिरात आली तेव्हा तो वृद्ध कोठेच दिसला नाही. तिने मंदिरात, गावात, आजूबाजूला अनेक ठिकाणी त्याचा शोध घेतला, पण कोणालाही त्या वृद्धाबद्दल काहीच माहिती नव्हती. गंगेला आश्चर्य वाटलं. काही दिवस ती त्याची वाट पाहत राहिली, पण तो पुन्हा कधीच दिसला नाही. गंगाने मात्र त्याने दिलेल्या पैशांचा स्वतःच्या सुखासाठी वापर केला नाही. तिने त्या पैशातून गरजू लोकांसाठी धान्य घेतलं, मंदिराबाहेर बसणाऱ्या वृद्धांसाठी पाण्याची व्यवस्था केली आणि उरलेली थोडी रक्कम आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी ठेवली. काही महिन्यांनी गंगाच्या आयुष्यात एक अनपेक्षित बदल झाला. मंदिरात येणाऱ्या एका व्यापाऱ्याने तिची सेवा अनेक दिवसापासून पाहिली होती. त्याने एक दिवस गंगाला विचारलं, तुला कामाची गरज आहे का? गंगाने होकार दिला. व्यापाऱ्याने तिला आपल्या धान्याच्या दुकानात काम दिलं. गंगा अत्यंत प्रामाणिकपणे आणि मेहनतीने काम करू लागली. तिच्यावर ठेवलेला प्रत्येक विश्वास तिने जपला. काही काळानंतर व्यापाऱ्याने तिच्या प्रामाणिकपणामुळे तिला दुकानाची जबाबदारी दिली. तिचं उत्पन्न वाढू लागलं. हळूहळू तिच्या घरातील परिस्थिती सुधारू लागली आणि मुलाला चांगल्या शाळेत पाठवण्याची तिची इच्छा पूर्ण झाली. काही वर्षांनी तिचा मुलगा शिक्षण पूर्ण करून चांगल्या नोकरीला लागला. पण गंगा श्रीमंत झाल्यावरही तिची सेवा थांबली नाही. उलट आता तिच्याकडे थोडे पैसे होते म्हणून ती आणखी जास्त लोकांना मदत करू लागली. तिने मंदिराबाहेर गरिबांसाठी अन्नाची व्यवस्था सुरू केली. उन्हाळ्यात पाण्याची सोय केली. गरजू मुलांच्या शिक्षणासाठी मदत करू लागली. गावातील लोक जे कधी तिची थट्टा करायचे तेच लोक आता तिचा आदर करू लागले. एक दिवस तिचा मुलगा आईसमोर बसला आणि म्हणाला, आई, मला आजही त्या दिवसाची आठवण आहे जेव्हा आपल्या घरात फक्त एकच भाकरी होती आणि तू ती एका अनोळखी वृद्धाला दिलीस. त्या दिवशी तू स्वतः उपाशी राहिलीस. तुला कधी वाटलं नाही का की आपण गरीब आहोत आणि आधी आपल्या घरचा विचार करायला हवा? गंगा शांतपणे हसली आणि म्हणाली, बाळा, त्या दिवशी मी एक भाकरी दिली होती, पण त्या भाकरीसोबत माझ्या मनातली भीतीही देवाच्या चरणी ठेवली. मला माहीत होतं की माझ्याकडे कमी आहे, पण देवाने माझ्या हातून जेवढं शक्य होतं तेवढं चांगलं काम करून घेतलं. आपण एखाद्याला मदत केली की त्याचा फायदा आपल्यालाच लगेच मिळेलच असं नाही, पण चांगुलपणाचं फळ कधी ना कधी नक्की मिळतं. मुलाने आईच्या पायावर डोकं ठेवलं. गंगा मंदिराकडे पाहत म्हणाली, देव नेहमी चमत्कार करून आपलं नशीब बदलत नाही. कधी कधी तो आपल्या हातून चांगलं काम करून घेतो आणि त्या चांगल्या कामातून आपल्या आयुष्याचा मार्ग बदलतो. मंडळी, गंगाची कथा आपल्याला एक अतिशय सुंदर गोष्ट शिकवते. आपल्या हातात किती आहे यापेक्षा आपण त्यातून किती प्रेमाने देतो हे महत्त्वाचं आहे. सेवा करण्यासाठी नेहमी श्रीमंत असण्याची गरज नसते. एखाद्याला एक ग्लास पाणी देणं, भुकेलेल्या व्यक्तीला एक घास देणं, वृद्ध व्यक्तीला रस्ता ओलांडताना मदत करणं, दुःखी माणसाला 2 प्रेमाचे शब्द सांगणं किंवा गरजू व्यक्तीच्या चेहऱ्यावर हसू आणणं ही सुद्धा मोठी सेवा आहे. देवाला आपल्या संपत्तीची गरज नसते, त्याला आपल्या मनाची गरज असते. म्हणून आपल्या आयुष्यात कितीही अडचणी असल्या तरी चांगुलपणा सोडू नका, कारण कधी कधी आपल्या नशिबाचा दरवाजा मोठ्या संधीने नाही तर आपल्या हातून केलेल्या एका छोट्याशा चांगल्या कामाने उघडतो. आणि कदाचित आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा चमत्कार ही एखाद्या मंदिराच्या पायरीवर, एखाद्या गरजू व्यक्तीच्या रूपाने किंवा आपल्या हातून केलेल्या एका छोट्याशा सेवेत लपलेला असू शकतो. जर ही कथा
तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल तर ती तुमच्या प्रिय व्यक्तींना नक्की शेअर करा. आणि अशाच मनाला स्पर्श करणाऱ्या कथा ऐकण्यासाठी आपल्या आठवणींच्या गोष्टी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन आणि सुंदर कथेसोबत. तोपर्यंत धन्यवाद.